नमस्कार, मी मयुरेश कडव. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. उशिरा का होईना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शेतकऱ्यांची आठवण झाली आहे आणि ते दाखवण्यासाठी राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात साखर संकुलात तोडफोड केली. एफआरपी नुसार उसाला भाव दिलाच पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः दगड काठ्यांनी काचा फोडल्या. त्यानंतर हा उद्रेक अत्यंत दुर्दैवी होता. त्या हल्ल्याचं समर्थन करू शकत नाही असं म्हणत आंदोलनादरम्यान उपस्थित असलेल्या राजू शेट्टींनी जबाबदारी स्वीकारली. मात्र त्याच वेळेस हिंसेचा मार्ग स्वीकारण्याएवढे शेतकरी संतप्त का झाले याचा विचार व्हायला पाहिजे असं म्हणत शेट्टींनी आंदोलनात शेतकऱ्यांची पाठराखण केली. दुसरीकडे सहकार मंत्री मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधानांना भेटल्यानंतरही आश्वासनांशिवाय पदरात काहीच पडत नसल्याचा आरोप घटक पक्ष असलेल्या राजू शेट्टींनी केलाय. त्यामुळे मंत्रिपदासाठी तर राजू शेट्टींनी ऊस दराचं हे आंदोलन छेडलेलं नाही ना अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दुसरीकडे सगळ्या आंदोलनातनं राजू शेट्टींनी नेमकं काय साधलं की ही केवळ पॉलिटिकल स्टंटबाजी होती हा सवालही विचारला जातोय. हाच आहे आजचा विषय. सरकार कारखानदारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे का? आणि माझ्यासोबत चर्चेत आहेत सदाभाऊ खोत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते आहेत अवधूतजी वाघ, त्यांचं स्वागत आहे. त्याचबरोबर आपले साम टीव्ही ॲग्रोवनचे निर्माता संदीप भुजबळ हे सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत. पंजाबराव पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते हे देखील या चर्चेत सहभागी होणार आहेत. तसंच औरंगाबादवरून माजी साखर संचालक के.ई. हरदास हे देखील या चर्चेत सहभागी होत आहेत. सगळ्यात आधी या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी सदाभाऊ खोतांकडे जाईल. मुळात ऊस दराला उसाला जो भाव मिळायला हवा होता तो भाव मिळालेला नाही, एफआरपीनुसार दर मिळालेले नाहीत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन पुकारलेलं आहे. हे आंदोलन काही अंशी का होईना हिंसक झालंय, पण एकंदरीत त्यांची काय भूमिका आहे, सरकारकडून त्यांना काय अपेक्षित आहे? सदाभाऊ खोत. सुरुवातीला तुम्ही जे म्हटला की आंदोलनाला उशीर झाला किंवा मंत्रिपदासाठी ही धडपड चाललेली आहे का याचं स्पष्टीकरण आम्ही वेळोवेळी केलेले आहे की गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर 2-3 वर्ष आम्ही आक्रमकपणाने आंदोलनं केली. याचं कारण की बाजारात साखरेला चांगला भाव असताना सुद्धा साखर कारखानदार आम्हाला उसाला भाव द्यायचे नाहीत. कारण सुरुवातीच्या काळामध्ये 500 रुपयाचा उसाचा भाव आम्ही तो 900 रुपयेवरनं 2500 रुपयेपर्यंत वाढवत नेला आणि उसाच्या कणाकणाचा हिशोब आम्ही शेतकऱ्याला शिकवला. त्याला आधारभूत किंमत काय म्हणजे हे आम्ही सांगितलं, एफआरपी म्हणजे काय हे त्याला समजावून सांगितलं. दुसऱ्या बाजूला ऊसापासून साखर किती तयार होते, रिकव्हरी म्हणजे काय, हे सगळं आम्ही अंगठा बहादूर शेतकऱ्याला शिकवलं. त्याला हिशोब समजला आणि म्हणून तो हक्क मागायला रस्त्यावरती आला. गेल्या वर्षीच्या आणि यावर्षीच्या आंदोलनातला जर आपल्याला फरक बघायचा झाला तर मग यावर्षी उशिरा आंदोलन का केलं हा आमच्यावर आरोप होतो. तर त्याच्यामागची कारणं आपण पाहिली पाहिजे ती की गेल्या वर्षी आम्ही ज्यावेळी आंदोलन केलं त्यावेळी सरकारसमोर आमच्या मागण्या होत्या की दर आम्हाला 3000 रुपये द्या, ही तर आमची मागणी होतीच. परंतु उसावरील परचेस टॅक्स तुम्ही माफ करा, मळीवरील राज्यबंदी तुम्ही उठवा आणि केंद्राकडून काही पॅकेज कारखानदारीला मिळवून द्या आणि शेतकऱ्यांना भाव द्या, ह्या मागण्या घेऊन आम्ही गेल्या वर्षी होतो. पण गेल्या वर्षी ह्या मागण्या मान्य व्हायला आम्हाला 2 महिने रस्त्यावरची लढाई लढावी लागली. हजारो शेतकरी तुरुंगात गेले, अनेकांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये लाठीचार्ज झाला. त्याच्यामध्ये राजू शेट्टी होते, मी होतो आणि त्यावेळी आमच्या मागण्या 2च मान्य झाल्या. एक परचेस टॅक्स माफ झाला आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानाला शिष्टमंडळ भेटला आणि पॅकेजची घोषणा झाली. पण यावर्षी सरकार बदलल्यानंतर सरकारनं पहिल्यांदा निर्णय घेतला, परचेस टॅक्सचा 8000 कोटी रुपये माफ केला, मळीवरची राज्यबंदी उठवली, आंदोलकांच्यावरचे जे काही गुन्हे असतील 15 वर्षातले ते सगळे गुन्हे मागे घेण्याचा निर्णय झाला. पुन्हा ऊस दर नियामक मंडळाची स्थापना सरकारनं केली आणि पॅकेजसाठी संयुक्तरित्या प्रयत्न करायचा निर्णय झाला. जे आंदोलन न करता आम्ही पाठिंबा दिलेल्या सरकारनं काही मागण्या आमच्या मान्य केल्यानंतर आम्ही काही काळ वाट बघत राहिलो. आता मग आंदोलन करण्याची आमच्यावर वेळ का आली? तर जे काही धोरण तयार झालं त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळाला नाही. एका बाजूला जर सुरुवातीच्या काळात आम्ही आंदोलन केलं असतं
तर निवडणुकीच्या काळामध्ये साखर कारखाने विधानसभेच्या चालू होऊ शकले नाहीत. 1.5 महिना साखर कारखाने उशिरा चालू झाले आणि जर आम्ही आंदोलन केलं असतं तर अजून 1.5 महिना ऊसाचा गाळप लांबला असता आणि त्याचा परिणाम 2 ते 2.5 लाख मेट्रिक टन ऊस शेतकऱ्याच्या शेतामध्ये शिल्लक राहिला असता आणि सरकारला कमीत कमी 20,000 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी लागली असती. परंतु कारखानदारांना जाणीवपूर्वक आज कारखानदारच आमच्यावरती आरोप करत आहेत की हे मंत्रिपदासाठी चाललेले आहे, कारण त्यांना आंदोलन आमचं गरजेचं होतं, कारण त्यांना पॅकेज पाहिजे होतं. आणि म्हणून मुळामध्ये आम्ही आंदोलन करत असताना आम्हाला शेतकऱ्याची बाजू घेऊन सरकार जर सकारात्मक चर्चा करत असेल तर आंदोलन कधी करावं याचं सुद्धा एक तंत्र आहे आणि ते 15 वर्षामध्ये आम्ही शिकलेलो आहोत. आणि आज आम्हाला FRP प्रमाणे भाव मिळत नाही. कायदा जर आमच्या बाजून असेल तर आम्ही ऊस का अडवायचा, कारण प्रत्येक वर्षी आम्ही ऊसच अडवावा का, टायरी फोडाव्या का. आता आम्ही मागणी करत आहे की कायद्याप्रमाणे आम्हाला मिळालं पाहिजे आणि सरकारनं त्या कारखानदारांच्या हातामध्ये बेड्या ठोकल्या पाहिजेत. त्यांनी कुठून पैसे आणावे, कसे द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे. कारण गेल्या 40-50 वर्षामध्ये यांनी जर कारखानदारी नीट चालवली असती, उद्योग म्हणून चालवली असती तर साखरचे भाव ज्या काळामध्ये कमी होतात, मंदी येते, त्या काळामध्ये यांच्या जवळचे पैसे शिल्लकीचे वापरता आले असते. परंतु साखर कारखान्याच्या माध्यमातून ग्रामपंचायत पासून ते विधानसभा लोकसभेपर्यंत निवडणुका लढवायच्या आणि एक प्रकारे राज्यातली सहकार चळवळ ही राजकारणाची बटीक बनवण्याचं काम या मंडळींनी केलं. आणि म्हणून आज हे वाईट दिवस साखर कारखानदारीवरती आलेले आहेत आणि योग्य वेळी आम्ही आंदोलनाचा पवित्रा उचलला. खऱ्या अर्थानं जो कालचा उद्रेक झाला हा दुर्दैवी होता, कारण तो व्हायला नको होता. परंतु शेवटी शेतकरी आहे, ते शेताभातात वर्षानुवर्ष राबत असतो, लेकरं बाळं राबत असतात, त्याच्याही काही महत्त्वाकांक्षा आहेत, त्याच्याही लेकरा बाळांना दडूत कपडा घ्यायचा आहे, लेकी बाळींची लग्न करायची आहेत, कारण तो शेतामध्ये राबला, घाम गाळला, त्याचा घाम खाऊन आपण जगतोया. जर त्याचा हक्काचा घामाचा दाम त्याला मिळत नसेल, विनंत्या करून मिळत नसेल तर तो थोडा आक्रमक झाला असेल. त्याचा अर्थ असा नव्हे की तो देशोद्रोही आहे, कारण तो अन्नदाता आहे, तो तुम्हाला पोटभर खायला घालतोय म्हणून आपण चालतोय, म्हणून आपली बुद्धी चाललेली आहे. हे आपण कुणी सुशिक्षित समाजानं, मध्यमवर्गीय समाजानं कृपा करून विसरू नये. डायनिंग टेबलवर जो आपण खातो चमच्यानं, तो त्याचा घाम खातोय, त्याचं रक्त खातोय, त्याच्या मागं कोणतरी राबतंय ह्याची जाणीव मध्यमवर्गीय समाजाला सुद्धा आता येणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच सदाभाऊ, तुम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यावर आपण चर्चा करणारच आहोत आणि त्याच्यावरती अवधूत वाघांकडून देखील आपण उत्तर सरकारचे प्रतिनिधी म्हणून जाणून घेणार आहोत. पण सगळ्यात आधी इथे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की तुम्ही मागचं राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं सरकार असेल हे उलटवून टाकण्यासाठी तुम्ही भाजपला साथ दिलीत, त्यांच्याबरोबर काम केलं, अजूनही तुम्ही सरकारमध्ये आहात. हे सरकार तुमचं आहे. तुम्हाला अपेक्षा होत्या की केंद्रात आज भाजपचं सरकार आहे, राज्यातही भाजपचं सरकार आहे, भाजप आणि तुमच्या मित्रपक्षांचं सरकार आहे. मग आज ही परिस्थिती तुमच्यावर का यावी आंदोलनाची? नाही, मुळामध्ये सहकार मंत्र्यांनी सभागृहामध्ये सुद्धा घोषणा केलेली होती की जे FRP प्रमाणे साखर कारखाने ऊसाला भाव देणार नाहीत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. FRPचा कायदा हा सांगत आहे की शेतकऱ्याचा ऊस त्याच्या शेतातून तुटून गेल्यानंतर 14 दिवसाच्या आत FRP प्रमाणे त्याला पैसे मिळाले पाहिजेत. परंतु कोल्हापूर जिल्ह्यातले तुमच्याकडे माहिती असेल एक 7-8 कारखाने सोडले तर महाराष्ट्रातल्या कोणत्याही कारखान्यानं FRP प्रमाणे भाव दिलेले नाही. अगदी बिद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार त्यांनी सुद्धा आव्हान दिलं सरकारला की तुम्ही आमच्यावर गुन्हे घालून दाखवा, आम्ही ऊस कलेक्टर कचेरीच्या दारात आणून फेकू. ही हिंमत कारखानदारांची तर झाली का? मुळामध्ये सहकार चळवळीची खऱ्या अर्थानं चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्रातली सहकार चळवळ बदनाम कुणी केली, सहकार चळवळ बंद पाडली, ते कारखाने कवडेमोल किमतीनं निलावात काढून ते विकले गेले, ते कुणी घेतले याची चौकशी झाली पाहिजे. कारण अण्णा हजारे आणि मेघाताई पाटकर, राजू शेट्टी यांनी आंदोलन मुंबईमध्ये आझाद मैदानावरून केलेलं होतं आणि आमचं सरकार म्हणून लोकांच्या ह्या अपेक्षा आहेत की जे साखर कारखाने विकलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे, शिखर बँकेमध्ये जे घोटाळे झाले त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि या कारखानदारीची जर आपण चौकशा करायला लागलो तर निश्चितपणानं यातून सत्य बाहेर येईल. आणि आता एका बाजूला साखर संघाचे अध्यक्ष म्हणत आहेत की 700 रुपये सरकारनं अनुदान दिलं पाहिजे. मग गेल्या वर्षी तुम्ही किती दिलं ते अनुदान?
गेल्या वर्षी यांनी पर टनाला 300 रुपये अनुदान दिलेलं होतं, ते बी शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर. पण आता सरकारला भीती दाखवायची. आज शेतकरी या दोघांच्या आर्थिकामध्ये सापडलेला आहे, कारण कारखाने राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या ताब्यामध्ये आहेत. सरकारला भीती दाखवायची, तुम्ही जर काही करायला गेला तर आम्ही कारखाने बंद ठेवू आणि मग शेतकऱ्याचा ऊस शेतामध्ये राहील. मला आव्हान सरकारला करायचं आहे की सरकारनं खंबीर बनावं आणि यांच्या चौकशा लावाव्या. त्या एकही संचालक, एकही चेअरमन हा बाहेर दिसणार नाही. ही सगळी जमात येरवड्याच्या जेलमध्ये दिसेल आणि त्याच वेळी ही सहकार चळवळ निकोप चालू शकते आणि तो कणखरपणा दाखवला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सरकार नवीन होतं, 1 महिना सरकार भक्कम व्हायला वेळ गेला, स्थिर व्हायला वेळ गेला. त्याच्यानंतर आम्ही सरकारबरोबर काही चर्चा केल्या, काही मार्ग निघालं, परंतु त्यातून शेतकऱ्याच्या पदरात काही पडना. कारखानदार आव्हान द्यायला लागले सरकारला आणि म्हणून आम्ही रस्त्यावरती उतरलो आणि सरकारला आम्ही आजही सांगत आहोत, आम्ही तुमच्याबरोबर आहोतच, पण याचा अर्थ शेतकऱ्याला बळी देऊन आम्ही कुणावर राहणार नाही. माझा शेतकरी वाचला पाहिजे या भूमिकेतून आम्ही सरकारबरोबर आहोत.